बेसिक पॉइंट जे सगळ्यात जास्त असे पॉइंट्स आहे अकाउंटिंग मध्ये, हे पॉइंट तुम्हाला माहित असणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्या पॉइंट तर मी एक छोट्या अगदी 5 मिनिटात मी तुम्हाला हे संपूर्ण पॉइंट समजून सांगणार आहे. व तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि याला सोबत सोबत लिहित चालायचंय. ठीक आहे, सोबत एक नोटबुक असून द्या व हे संपूर्ण जे महत्वाचे पॉइंट असणार आहे हे तुम्हाला राईट डाऊन करायचे आहे. ठीक आहे, तर बाळांनो अकाउंटिंग खूप सोपी असती, एकदम इझी पद्धत आहे अकाउंट सॉल्व्ह करण्याची. पण जर तुम्हाला अकाउंटच्या बेसिक कन्सेप्ट जर माहित नसेल तर तुम्हाला अकाउंट सॉल्व्ह करता वेळेस जास्तीत जास्त अडचण येणार आहे. म्हणून मी तुमच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आला आहे ज्यामध्ये मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर अकाउंट मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जे तुम्हाला माहित पाहिजे त्या म्हणजे 4 गोष्टी असतात. फर्स्ट assets, second liabilities, third income and fourth expenses. या 4 गोष्टी जर तुम्हाला माहित असेल तर मी गॅरंटी देतो का अकाउंटची जी लेवल आहे तुमची इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असेल. ठीक आहे, तर आज आपण बघणार आहे assets. asset हा पॉइंट आपण एकदम छान प्रकारे क्लिअर करणार आहे. तर तुम्ही हा पॉइंट व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला हे महत्त्वाची नोट्स मिळून जाईल. ओके, तर बघा asset. आता असेट्स म्हणजे काय, तर असेट्सचा सरळ सरळ मराठीत अर्थ आहे संपत्ती. असेटचा अर्थ काय, संपत्ती. ओके, संपत्ती म्हणजे असेट कोणती असती सर, असेट मला एकदम बेसिक असं एक्झाम्पल सांगतो जे तुमच्या लगेच लक्षात येईल. हा आहे मार्कर. मार्कर ही माझी असेट आहे. ठीक आहे, हे बघा मार्करला मी बघू शकतो आणि टच करू शकतो. ही काय माझी असेट्स आहे. आपण असं बेसिक अंडरस्टँडिंग साठी आपल्याला हे एक्झाम्पल लगेच लक्षात येईल. जशी तुमची मोटर बाईक आहे, तुमची नोटबुक आहे, तुमचा पेन आहे, मोबाईल आहे, तर हे सर्व काय तुमच्या असेट्स आहे. या असेट्स तुमच्या आहे म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, असेट्स. या सर्व गोष्टीला तुम्ही वस्तूला काय करू शकता बाळांनो, टच करू शकता, डोळ्यांनी बघू सुद्धा शकता. ओके, तर काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. असेट्स म्हणजे काय, तर संपत्ती. आणि या असेट्सचे 3 वेगवेगळे टाईप आहे. किती टाइप्स आहेत, 3. फर्स्ट टाइप आहे फिक्स असेट. फर्स्ट टाइप कोणता आहे, फिक्स असेट. देन सेकंड टाइप आहे करंट असेट अँड थर्ड फिक्शिशियस असेट. अशा 3 प्रकारच्या वेगवेगळ्या असेट्स असतात व या बाबतीत थोडंसं आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे आजच्या या लेक्चर मध्ये. ठीक आहे, तर फिक्स असेट. आता फिक्स असेटचे तशा पुस्तकी डेफिनेशन खूप मोठे मोठे आहे. मी ही डेफिनेशन माझ्या भाषेत खूप शॉर्ट करून तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. बघा फिक्स असेट म्हणजे काय, तर पॉइंट 1 लक्षात ठेवायचं तुम्हाला, परचेस फॉर लॉंग टर्म यूज. ओके, एखादी कंपनी आहे, व्यवसाय आहे, एखादा बिझनेस आहे आणि तो काय करतोय, एखादी वस्तू परचेस करतोय. परचेस म्हणजे खरेदी करतोय. कशासाठी, तर त्याचा जास्त काळासाठी त्याचा वापर करण्यात यावा. जसं एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, लँड किंवा बिल्डिंग. बिल्डिंग एखादी कंपनी जी असते बाळांनो, बिझनेस जो असतो, ती बिल्डिंग काय करते, बिल्डिंग म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये तो व्यवसाय चालला पाहिजे. आता मला सांगा, बिल्डिंग जर मी ह्या वर्षी परचेस केली, सपोज 2020 अँड 21 मध्ये मी एक बिल्डिंग परचेस केली, तर लगेचच दुसऱ्या वर्षी मी तिला सोल्ड करणार आहे का, नाही. तर याचा आन्सर काय असणार आहे, नाही, बिलकुल नाही. कारण जोपर्यंत मी व्यवसाय करणार आहे तोपर्यंत ती बिल्डिंग माझ्याकडे असणार आहे. असं आपण बिलकुल एकदम जनरली भाषेत आपण हे लक्षात ठेवू शकतो का जी वस्तू, जी असेट आपल्याकडे जास्त टाइमसाठी आपण तिचा यूज करणार आहे ती म्हणजे कोणती असेट, फिक्स असेट. सर जास्त टाइम म्हणजे किती, तर मिनिमम 1 इयर किंवा आपण असं म्हणू शकतो मॅक्झिमम किती असू शकता, पण मिनिमम 1 इयर पेक्षा जास्त. 1 इयर पेक्षा जर जास्त असेल तर ती आपले काय असेल, फिक्स असेट. ठीक आहे, पॉइंट लक्षात येते तुमच्या. त्यानंतर सेकंड पॉइंट बघा, यू कॅन सी अँड यू कॅन टच. हा तर तुमच्या लक्षात आलंच असेल. आता बिल्डिंग आहे, बिल्डिंग सपोज तुमचं घर आहे, तर घरावरती जर तुम्ही वॉल असणार तर टच करू शकता, बिल्डिंगला बघू शकता ना तुम्ही. तर हो, तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर हा सेकंड पॉइंट लगेच तुम्हाला क्लिक होईल, यू कॅन सी अँड यू कॅन टच ऑल्सो. ठीक आहे, त्यानंतर आर नॉट युजली सोल्ड. जसं मी तुम्हाला फर्स्ट पॉइंट मध्ये क्लिअर केलं, तुम्ही त्याला लगेचच म्हणजे जनरली आपण ते परचेस कशासाठी करतो, कधीचा जास्तीत जास्त काळ यूज करावा, त्याला लगेच आपण सोल्ड करणार आहे का, नाही. जर एखादं स्पेसिफिक रिझन किंवा इमर्जन्सी आली तर आपल्याला काही कंडिशन असल्यामुळे आपण तो सोल्ड करू शकतो, पण युजली आपण त्याला सेल करणार नाही, विकणार नाही. अशा 3 पॉइंट वरती आपली फिक्स असेट लक्षात येण्याचा. ठीक आहे,
तर 3 पॉईंट तुमच्या लक्षात आले असेल. फर्स्ट काय, परचेस फॉर लॉंग टर्म यूज, त्यानंतर यू कॅन सी अँड यू कॅन टच, अँड लास्ट आर नॉट सोल्ड युजली. क्लिअर होते. हे 3 पॉईंट जर तुम्हाला एखाद्या असेट मध्ये दिसत असेल तर बाळांनो ती आहे तुमची फिक्स असेट. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, करंट असेट. सेकंड टाइप कोणती आहे, करंट असेट. आता करंट असेट मध्ये बघू, सगळ्यात पहिला पॉईंट, रिमेन इन द बिझनेस फॉर शॉर्ट टर्म. ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे 1 इयर. रिमेन इन द बिझनेस फॉर 1 इयर किंवा शॉर्ट टर्म, असं तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या व्यवसायात ती कमीत कमी असेट किंवा जास्तीत जास्त 1 इयर साठी असती. किती, 1 इयर म्हणजे एका वर्षासाठी. म्हणजे एका वर्षातून कमी येत जात असती. तुमच्या व्यवसायात जाती येते, जाणार येणार, जाणार येणार, तिचा असा प्रवास चालू राहणार. आणि ही जी असेट असेल ती कोणती असेल, तुमची करंट असेट. म्हणजे तिची क्वांटिटी वाढणार कमी होणार, वाढणार कमी होणार. सर एक एक्झाम्पल द्या. तर बघा, एक्झाम्पल कोणता असेल, स्टॉक. एक्झाम्पल साठी लक्षात ठेवा स्टॉक. स्टॉक म्हणजे कंपनी जे प्रोडक्शन करतोय. सपोज मी मार्कर कंपनीचा मालक आहे आणि मार्करचं प्रोडक्शन करतो, मार्कर उत्पादन करतो. तर हे मार्कर जसे मी उत्पादन करणार आहे तर माझ्या कंपनीत प्रोडक्शन कसं होणार आहे, इन्क्रीज, ते वाढणार आहे. पण जसं मी सेल करणार ते काय होणार आहे, डिक्रीज पण होणार आहे. क्लिअर होत आहे. जसं इन्क्रीज होणार तसं डिक्रीज होणार. इन्क्रीज डिक्रीज, इन्क्रीज डिक्रीज, हे चालूच राहणार बाळांनो. माझ्या मार्करचा जो स्टॉक आहे तो कमी होणार, जास्त होणार. आणि ही आपली कोणती असेट असणार आहे, करंट असेट. अजून एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, इझिली कन्वर्ट इनटू कॅश. इझिली कन्वर्ट इनटू कॅश. आता मार्कर जो माझ्याकडे आहे याला मी मार्केटमध्ये गेल्यानंतर याचा सेल होऊ शकतो. इझिली याचा सेल होऊ शकतो कारण याची मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. डिमांड तुम्हाला तसं डिमांड जो पॉईंट आहे हा इकॉनॉमिक्स मध्ये अजून जास्त पद्धतीने कळेल किंवा 10th पर्यंत जर तुम्ही शिकला असेल तर तुम्हाला थोडंफार त्याचं नॉलेज असेल. पण लक्षात ठेवा, हा जो स्टॉक आहे, माझा मार्करचा स्टॉक आहे, मार्केटमध्ये याची डिमांड खूप सारी आहे म्हणून हा लगेच विकू शकतो. माझ्यासारख्या अनेक टीचर याची डिमांड करतात आणि हा इझिली विकू शकतो. म्हणजे मला सांगण्याचा अर्थ काय आहे, का जो स्टॉक आहे तो इझिली कन्वर्ट कशात होऊ शकतो, कॅश मध्ये. म्हणून ती सुद्धा माझी काय आहे, करंट असेट. And last point is also same. You can see and you can touch. You can see and you can touch म्हणजे तुम्ही त्याला पाहूही शकता आणि टचही करू शकता. क्लिअर होते. आता लास्ट टाइप बघू, फिक्सिशियस असेट. आता फिक्सिशियस असेट म्हणजे बघा बाळांनो ती असेट जिला आपण डोळ्याने बघूही शकत नाही आणि हाताने स्पर्शही करू शकत नाही. जादू. काय आहे ती, जादू. मी तर तिला जादूच म्हणतो. ठीक आहे. फिक्सिशियस असेट म्हणजे काय, ऑल्सो कॉल्ड इनटँजेबल असेट. तिला दुसरं नाव आहे, काय, प्रेमाने काय म्हणतात तिला, इनटँजेबल असेट. आता बघा नेक्स्ट पॉईंट त्यामध्ये काय, यू कॅन नॉट सी ऑर टच. म्हणजे तुम्ही तिला डोळ्यांनी बघूही शकत नाही आणि टचही करू शकत नाही. म्हणजे हे सगळं काय असेल, काल्पनिक, एक स्वप्न असेल. पण ते असतं रात्री झोपेत आपल्याला स्वप्न पडतं, आपण ते फक्त इमॅजिन करतो, पण ते प्रत्यक्षात होतं का बाळांनो, नाही. तर बघा, यू कॅन नॉट सी ऑर यू कॅन नॉट टच, हे तुमच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे, दे आर इमॅजिनरी असेट. जसं की मी तुम्हाला सांगितलं. तिसरा पॉईंट कोणता आहे, दे आर इमॅजिनरी, म्हणजे ती सगळं काल्पनिक असतं. आता यामध्ये एक्झाम्पल जर सांगायचं ठरलं तर ही एक असेट आहे जी तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात ठेवायची, म्हणजे तुम्हाला भविष्यात याचा जास्त यूज होणार आहे. गुडविल. गुडविल ही अशी असेट आहे बाळांनो. गुडविलचा मराठीत आज खूप गाणं आहे, मला नाही आवडत. पण बघा, गुडविल म्हणजे काय, नावलौकिक. त्याचा मराठीत अर्थ काय, नावलौकिक. आता नावलौकिक म्हणजे काय, जसं आपला क्लास आहे, ठीक आहे, आपला क्लास आहे SCA सायन्स अँड कॉमर्स फॅमिली किंवा SCA सायन्स अँड कॉमर्स क्लासेस. मार्केटमध्ये या क्लासेसचं जे नाव आहे ते आहे गुडविल. ते तुम्ही रस्त्याने चालता तुम्हाला कधी दिसलं का, SCA सायन्स अँड कॉमर्स क्लासेस असं त्यांचं नाव चाललं. हे तुमच्या मनात आहे बाळांनो, तुमच्या माइंड मध्ये आहे, तुमच्या मनात आहे. आणि तेच म्हणजे काय, गुडविल. तीच म्हणजे काय, असेट. तुमच्या मनात जे आमच्याशी प्रेम आहे ती म्हणजे आमची काय बाळांनो, गुडविल. ओके, क्लिअर होते. गुडविल म्हणजे काय, तुमच्या मनात असणारी आमची जागा, आणि ही आपली अशी असेट आहे. आता तुमच्या मनात तर आम्ही उतरू शकत नाही किंवा तुम्ही स्वतःही बघू शकत नाही, पण ते बाळांनो आहे. क्लिअर होते. तर या 3 टाईपच्या आपल्या इम्पॉर्टंट अशा असेट्स आहे. ठीक आहे, तर या तुमच्या लक्षात ठेवायचे आहे. आता मी तुम्हाला असेट्सची एक लिस्ट देतो, ती तुम्ही राईट डाऊन करून ठेवायची. बेसिकली तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे, तर लिहून घ्या. मी तुम्हाला सांगतोय यामध्ये बघा, फिक्स असेट मध्ये सांगतोय. फिक्स असेट मध्ये जसं की प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, त्यानंतर तुम्ही म्हणू शकता फर्निचर, मोटर कार, व्हेकल. ठीक आहे, या सर्व ज्या असेट्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. मी परत एकदा सांगतो, प्लांट अँड मशिनरी, त्यानंतर लँड अँड बिल्डिंग म्हणू शकता किंवा फर्निचर, त्यानंतर तुमचं असेल मोटर कार, व्हेकल, अजून लँड अँड बिल्डिंग,
या सर्व ज्या असेट आहे या असणार आहे आपल्या फिक्स असेट, ज्या जास्त काळासाठी आपल्याकडे असतात. गाडी तुम्ही जर एखादी नवीन गाडी परचेस केली तर ती लगेच थोडी विकता, बाळा तुला 7-8 वर्ष तरी तुम्ही यूज करता ना, म्हणजे लॉंग पिरियडसाठी यूज करता. क्लिअर होते. त्यानंतर करंट असेट मध्ये लिहून घ्या. करंट असेट मध्ये असेल बघा स्टॉक, कॅश, डेटर्स, या सर्व काय असेल तुमच्या, हे जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणजे नेहमी तुम्हाला याचा यूज होणार आहे, म्हणून मी ह्याच असेट सांगतोय. अजून आपण जसं पुढे जाणार आहे तसं तुम्हाला मी त्या असेट सांगणारच आहे. ठीक आहे. तर बघा, पहिले आहे स्टॉक, त्यानंतर डेटर्स आणि तिसरा आहे बाळांनो कॅश. ओके. त्यानंतर इनटँजेबल मध्ये लिहून घ्या गुडविल. इनटँजेबल साठी एक एक्झाम्पल तुम्ही कोणतं लिहून ठेवायचंय, गुडविल. क्लिअर होतंय. तर आजच्यासाठी बाळांनो इतकंच. मला तुम्ही रिप्लाय करून सांगा का तुम्हाला कोणत्या पॉईंट मध्ये अडचण आहे किंवा कोणता पॉईंट तुम्हाला अजूनही समजत नाही. मी अजून त्याला वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. हॅव अ गुड डे. थँक्यू.